आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याकडे ज्ञान, बुद्धिमत्ता, चिकाटी, प्रचंड श्रम व त्यासोबतच स्वयंशिस्त असणे आवश्यक आहे. किती पालक आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीविषयी जागरूक असतात, नियमित वर्तमानपत्राचे वाचन करतात, आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवर माहिती ठेवतात. इंटरनेट व मोबाईल याचा उपयोग आपली मुले जास्त प्रमाणात करू नये यावरती मार्गदर्शन करतात. प्रवास नसलेल्या ठिकाणी गाडी नेणे, चौफलीवरती रहदारीचे नियम न पाळणे हे आता नित्याचे झाले आहे. आपल्या वागण्याचा इतरांना त्रास होऊ नये याचा विचारच कोणी करत नाही. घाई तर सर्वांनाच असते, परंतु आपल्या जीवापेक्षा मोठे काही नाही हे लोकांना समजावणार कोण, हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. यश एका रात्रीत मिळत नाही, त्यासाठी वेळ लागतो, कष्ट करावे लागतात. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा, यश तुमचेच आहे हाच विचार माहिती आहे ना सर्वांना. तसे पुन्हा पुन्हा प्रयत्न करा, पण शिस्ती. उदाहरण शेतकरी वर्षभर कष्ट करतो, कधी पाऊस पडतो तर कधी नाही पडत, परंतु तो आपले कष्ट करणे थांबवत नाही. यामागचे कारण म्हणजे स्वयंशिस्त. मजबूत झाडाच्या फांद्या देखील झुकलेल्याच असतात. आपण झुकलो, 2 पावलं मागे आलो तर नुकसान काहीच नाही, झालाच तर फायदा. या निसर्गाच्या नियमाचे भान आपण का बरं ठेवत नाही? लक्ष्मी चंचल असते, परंतु ती सरस्वतीच्या माध्यमातून टिकू शकते. पैसा, वशिला याने देश घडत नाही, तर शिक्षित समाजाने देश घडतो. आणि जर चांगले शिक्षण असले तर वशिल्याची गरज भासत नाही. आपण आपल्या कामामध्ये इतके मग्न होतो की आपल्याला स्वतःबद्दलचा विचार देखील येतो. त्यामुळे सर्वांनी वेळात वेळ काढून स्वतःबद्दल विचार करण्यासाठी दररोज वेळ दिला पाहिजे. आपली ध्येय काय आहे, आपली स्वप्ने काय आहेत, माझ्या भविष्यासाठी मी काय करेन, भविष्यात पावले कशी उचलावी याचा विचार आपल्यालाच करावा लागणार आहे. उद्या आपल्याला काय करायचे आहे याची योजना आज आपल्याकडे असणे गरजेचे आहे. हुशार असण्यासोबतच स्वयंशिस्त असणे आवश्यक आहे, कारण हुशारीने काम करण्यासोबतच स्वयंशिस्त तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. म्हणून म्हणते, टेन्शन घ्यायचं नाही, स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. टेन्शन घ्यायचं नाही, स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडणार नाही, फरक तर अजिबात पडणार नाही. काही कमी पडणार नाही, फरक तर अजिबात पडणार नाही, कारण नशीब कधीही बदलू शकते. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. धन्यवाद.